महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला। अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केलंय। बुधवार 29 जुलै रोजी अलिबाग येथे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला। संदीप ठाकूर यांनी मनसेमध्ये कार्य करता ते जिल्हा उपाध्यक्ष पदापर्यंत दीर्घकाळ सक्रियपणे काम केलंय। त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पेण विभागात पक्षाला अधिक बळ मिळेल असा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला। तसंच पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकदिलानं काम करण्याचं आवाहनही त्यांनी केलं। शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी यांनीही नव्या सहकार्यांच्या सहभागामुळे रायगड जिल्ह्यात पक्षाचं संघटन आणखी विस्तारेल असा विश्वास व्यक्त केला। यावेळी संदीप ठाकूर यांच्या समवेत माजी पेण तालुकाध्यक्ष गौरी ओरा, उपतालुकाध्यक्ष नितेश पाटील, पंकज पाटील, सौरभ पाटील, विभागाध्यक्ष अजिंक्य गावंड, विशाल ठाकूर, कल्पेश सकपाळ, सुहास पवार, नयन रोडेकर, आदित्य पाटील, उपशहराध्यक्ष नित्या रोडेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। संदीप ठाकूर यांनी बोलताना गेल्या 20 वर्षांपासून मनसेमध्ये सक्रियपणे काम केल्याचं सांगितलं। तसंच 35 शाखाध्यक्षांसह शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा त्यांनी केलाय। या पक्षप्रवेशामुळे पेण विभागात शिवसेनेला अधिक बळकटी मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। कार्यक्रमास शिवसेनेचे माजी पेण तालुकाध्यक्ष तुषार मानकवळे, नगरसेवक भूषण कडू यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। आज गुरुपौर्णिमा आहे। गुरुपौर्णिमेच्या मनापासून सगळ्यांना मला शुभेच्छा देतो। आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताच्या सरकारचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय शिंदे साहेबांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज पेण तालुका मनसेचे माजी जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख संदीप ठाकूर, पंकज पाटील, गौरीताई ओरा, नितेश पाटील, निलेश पाटील, सौरभ पाटील, आदित्य सुर्वे, रोडेकर आणि इतर सर्व त्याचे पदाधिकाऱ्यांनी आज खऱ्या अर्थाने मनसेमधून शिवसेनेमध्ये प्रवेश करतात। त्याला सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे। खरं तर संदीप ठाकूरची कारकीर्द आपल्या सगळ्यात ज्ञात आहे। अतिशय लहानपणापासून सोशल ॲक्टिव्हिटीमधून जनमानसामध्ये खरं तर स्थान मिळवलेला एक कार्यकर्ता आहे आणि खरं तर मनसेमधून शिवसेनेमध्ये येत असतानाचा प्रवास आपण सगळ्यांनी बघितलेला आहे आणि म्हणून असंख्य कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आज खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून शिवसेनेमध्ये प्रवेश करतो आहे। त्याचा सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे। येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची धुरा पेण नव्हे तर जिल्ह्यापुरती जिल्ह्यामध्ये विशेष करून त्याच्या खांद्यावरती वेगळ्या पदास्वरूपात निश्चित देऊन जनतेची सेवा करण्याची संधी आपण निश्चित त्याला देऊया। खरं तर आज औपचारिक प्रवेश आहे, त्याचे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आलेत। कारण अनेक मनसेच्या संघटनेचे पदाधिकारी, विशेषतः महिला पदाधिकारी असतील, युवा पदाधिकारी असतील आणि ज्येष्ठ पदाधिकारी त्याच्याबरोबर प्रवेश करतात। खरं तर शिवसेना वाढीसाठी त्याची मदत खूप मोलाची ठरणार निश्चित। कारण पेणमध्ये खऱ्या अर्थाने शिवसेना वाढते आणि पेण बदलतो आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचं ताकद वाढण्यासाठी संदीप ठाकूर आणि त्यांच्या सहकार्यांची मदत निश्चित पक्षाला होईल आणि खरं तर पेण आता सगळ्यात डेव्हलप होते। तिसरी मुंबई त्या ठिकाणी निर्माण होते। 88 गाव बाधित आहे त्या ठिकाणी। डेव्हलपमेंट पेण खूप मोठ्या प्रमाणात होते। त्याचा फायदा देखील निश्चित पक्षाच्या माध्यमातून या सगळ्या सरकारला मिळणार आहे आणि म्हणून तुषार म्हणजे माजी तालुका प्रमुख आहेत, त्या सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय राजा केणी यांच्या उपस्थितीमध्ये आजचा प्रवेश सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे आणि पक्षाचं बळ वाढेल अशी अपेक्षा निश्चित व्यक्त करतो। आम्हा सगळ्यांकडनंच संदीप ठाकूर त्या सहकार्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि पक्षामध्ये स्वागत करतो। आज माझ्या सर्व सहकारी जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये गेल्या 20 वर्ष आम्ही काम केलं आहे, त्या सर्व माझ्या पदाधिकारी, 55 पदाधिकारी व 35 शाखा अध्यक्ष यांना सर्वांना सोबत घेऊन आज शिवसेना पक्षामध्ये आम्ही जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे आणि मुळातच तिथे देखील आम्ही सामाजिक व राजकीय व्यासपीठावरती काम करत होतो, जनतेच्या तळागाळात काम करत होतो। पण जेव्हा काम करताना नुसतं काम करूनच चालत नाही की एक सक्षम पायवाट लागते आणि सक्षम आधारवड लागतं आणि मोठ्या अशा आधारस्तंभ रायगड जिल्ह्यातील दमदार आमदार सन्माननीय महेंद्रशेठ दळवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही शिवसेना या पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला। कारण येणाऱ्या काळामध्ये रायगडच्या विकासाला गती देण्याकरता
आणि सर्वसमावेशक सर्व माझे जे महिला पुरुष पदाधिकारी आहेत, सर्व जे जनतेचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती ठामपणे आज पेन तालुका असं किंवा रायगड जिल्ह्यातील ठिकठिकाणी रस्ते, पाणी, वीज या मोठ्या अशा भयंकर समस्या आहेत आणि त्या समस्यांवरती ठामपणे काम करण्याकरता आणि जनतेचे प्रश्न हाताळण्याकरता आज आम्ही शिवसेना या पक्षांतर्गत ज्या काही गोष्टी घडामोडी घडल्यात त्या मी या अगोदर देखील मी खुलासा केला होता. मला या उपर काही बोलायचं नाही, कारण आता मी एक वेगळी वाट पकडलेली आहे आणि एका वेगळ्या वाटेवरती असताना एक पर्याय नाही, ही नुसती वाटच नसून ही एक सक्षम वाट आहे आणि त्यामध्ये आम्हाला काम करायचं आहे. हे या अगोदर देखील आम्ही त्या पक्षात काम करत होतो, पण इथे काम करताना तुम्हाला एक आधारस्तंभ आणि काम करण्याची जी वाट पूर्ण साफ करणारं एक नेतृत्व जर आमच्यासोबत असेल सन्माननीय महेंद्र शेठ दळवी साहेब, तर आम्हाला त्यापुढे गरजच लागणार नाही. आणि जे काही विरोधकांनी याच्या अगोदर आमच्यावरती काही 2, 2.5, 3 महिन्यापूर्वी जे काही शिंतोड उडवलेत ते त्याचं उत्तर देऊ लवकर जातात. ते कळेल त्यांना, कारण आम्ही कामातून उत्तर देणारे कार्यकर्ते आहोत, त्याच्या शब्दाला शब्द लावणारे कार्यकर्ते नाही. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.